नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन UGC नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. UGC नेट एक्झाम 2025 यासाठी आपण प्रिपेअर करत आहोत आणि पेपर 2 विषय मराठी यामध्ये आपण नवीन सिरीज सुरू केली होती काव्यसंग्रहाची आणि त्यावरच्या महत्त्वाच्या प्रश्नांची आजचं पार्ट 4 आहे. या आधीचे तिन्ही पार्ट अपलोड झालेले आहे आणि त्यांचे तुम्ही नोट सुद्धा काढा. कारण सध्या नेट आणि सेटमध्ये आपल्याला माहिती आहे अशा पद्धतीचे प्रश्न खूप विचारले जातात. त्यामुळे या पद्धतीच्या प्रश्नांचा तुमचा छान अभ्यास व्हावा हा यामागचा हेतू आहे. आणि आपली जी बॅच आहे ती येत्या 17 नोव्हेंबर पासून आपण सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर 2 विषय मराठी याचा संपूर्ण कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 मोफत मिळणार आहे, सोबत रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लास मिळणार आहे, पूर्ण 10 युनिटची PDF नोट्स मिळणार आहेत, 20+ अधिक टेस्ट मिळणार आहे आणि पूर्ण अभ्यासक्रमाची चाचणी टेस्ट सुद्धा मिळणार आहे. याची जी फीस आहे ती 8,000 रुपये आहे. त्यामुळे तुम्हाला जर का एनरोल करायचं असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता. ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड केल्यानंतर इथे माय कोर्सेसमध्ये लिंक गेल्यानंतर इथे मराठी लिहा आणि अशा पद्धतीचे 2 कोर्सेस तिथे तुम्हाला दिसणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे पब्लिश कोर्स करायचा आहे. UGC नेटसेट मराठी 2025 हा कोर्स तुम्हाला पब्लिश कोर्स करायचा आहे आणि कंटेंटमध्ये जाऊन बघा. MS सेट पेपर 1, नेट सेट पेपर 2, रिव्हिजन क्रॅश कोर्स, मॉक टेस्ट, PYQ टेस्ट, युनिट वाईज टेस्ट, सॉल्व क्वेश्चन पेपर, नोट्स अशा सगळ्या पद्धतीचे कंटेंट तिथे अवेलेबल आहे. ठीक आहे. चला तर मग सुरुवात करूया. स्मृतिचित्रे हा काव्यसंग्रह कुणाचा आहे? शांता शेळके, इंदिरा संत, मंगेश पाडगावकर, माधव जोग. तर एकंदरीत आपल्याला माहिती आहे की स्मृतिचित्रे ही एक आत्मकथन पण आहे लक्ष्मीबाई टिळकांची आणि स्मृतिचित्रे हा काव्यसंग्रह पण आहे. ठीक आहे, त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. तर स्मृतिचित्रे हा काव्यसंग्रह जो आहे हा शांता शेळके यांचा आहे. कोणाचं आहे? शांता शेळके. तर शांता शेळके ज्या आहेत त्या प्रतिभावान संपन्न मराठी कवयित्री होत्या आणि अनुवादक, प्राध्यापिका, संगीतकार, लेखिका अशा त्या होत्या आणि यांना गदिमा गीतलेखन पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. त्यांचे प्रकाशित साहित्य पाहिले तर आपण अंगद पंगत, अनोळक, अलौकिक, आंधळी, आंधळ्याचे डोळे, एक गाणे चुलीचे, कविता 20व्या शतकाची, कविता स्मरणातल्या अशा पद्धत गोंधन अशा खूप सारे पद्धतीचे खूप सारे त्यांचे काव्यसंग्रह आपल्याला अभ्यास आहेत. ठीक आहे. तर स्मृतिचित्रे हा काव्यसंग्रह कुणाचा आहे? हा शांता शेळके यांचा आहे. त्यानंतर झंकार गीत हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? कुसुमाग्रज, माधव जुलियन, भाप बोरकर, मंगेश पाडगावकर. तर झंकार गीत जो आहे हा काव्यसंग्रह भाब बोरकर बोरकर यांचा आहे. ठीक आहे. तर भाब बोरकर म्हणजे बाळकृष्ण भगवंत बोरकर असं त्यांचं पूर्ण नाव आहे आणि कोकणी आणि मराठी भाषेत कविता करणारे पद्मश्री पुरस्कार विजेते ते कवी होते. अनुरागिणी, आनंद भैरवी, कांचन संध्या, गीतार, चित्रवीणा, चिन्मयी, चैत्र पुनव असे त्यांचे काव्यसंग्रह आहे. ठीक ठीक आहे. तर झंकार गीत जो आहे हा काव्यसंग्रह भाब बोरकर यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर फुलपाखर हा काव्यसंग्रह कुणाचा आहे? इंदिरा संत, शांता शेळके, मंगेश पाडगावकर, नाधू महाळं. फुलपाखर हा काव्यसंग्रह जो आहे हा मंगेश पाडगावकरांचा आहे. ठीक आहे. तर मंगेश पाडगावकर यांची माहिती आपल्याला पाहिलं होतं. मंगेश केशव पाडगावकर हे एक प्रसिद्ध कवी, लेखक आणि अनुवादक होते. त्यांचे जे प्रकाशित साहित्य आहेत ते आपण पाहून घेऊया. ते आहेत अफाट आता खेळानाचा, उदास बोध, उत्सव, कबीर, कविता माणसाच्या माणसासाठी, काव्यदर्शन, गझल, गिरकी हे सगळे त्यांचे कविता संग्रह आहेत. चांदोमामा, छोरी हे सगळे त्यांचे काव्यसंग्रह आहेत. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. जिप्सी सुद्धा आहे त्यांचं. समोरचा प्रश्न आहे गंधमाला हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? माधव जुलियन, कुसुमाग्रज, शांता शेळके, भाब बोरकर. तर गंधमाला हा काव्यसंग्रह जो आहे हा भाब बोरकर यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. त्यानंतर गीतायन हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? मंगेश पाडगावकर, माधव जुलियन, विवा शिरवाडकर, नाधू महान. तर गीतायन जो आहे हा काव्यसंग्रह मंगेश पाडगावकरांचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर सागर तीर हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? शांता शेळके, भाब बोरकर, इंदिरा संत, मंगेश पाडगावकर. जरा सांगा बघू. तुम्ही सुद्धा तिथे आपल्या याच्यामध्ये टिक करत जा की तुम्हाला किती प्रश्न यातले येत आहेत है ना. त्याने तुमचा छान अभ्यास होईल. ओके. सागर तीर हा काव्यसंग्रह जो आहे हा भाब बोरकर यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर स्वप्न साखर हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? शांता शेळके, इंदिरा संत, मंगेश पाडगावकर, माधव जुलियन. स्वप्न साखर हा काव्यसंग्रह जो आहे हा मंगेश पाडगावकरांचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी.
त्यानंतर संधी प्रकाश हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? कुसुमाग्रज, माधव जुलियन, शांता शेळके, भाब बोरकर. संधी प्रकाश हा काव्यसंग्रह जो आहे हा कुसुमाग्रजांचा आहे. कुसुमाग्रज म्हणजे कोण? विवा शिरवाडकर, आपल्याला माहितीच आहे. त्याचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे दुसरे साहित्यिक है ना. यांच्याविषयी आपल्याला भरपूर अशी माहिती आहे. साहित्य आणि सामाजिकता त्यांच्या याच्यामध्ये दिसून येते. कविता संग्रह त्यांचे अक्षरबाग, किनारा, चाफा, छंदोमयी, जाईचा कुंज, जीवनलहरी, थांब सहेली, प्रवासी पक्षी, मराठी माती असे भरपूर त्यांचे, विशाखा है ना, वादळवयेल, श्रावण असे भरपूर त्यांचे काव्यसंग्रह आहे. ठीक आहे. संधी प्रकाश सुद्धा त्यांचा काव्यसंग्रह आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर आभाळमाया हा काव्यसंग्रह कोणाचा? नादू महानोर, शांता शेळके, मंगेश पाडगावकर, इंदिरा संत. तर आभाळमाया जो आहे हा काव्यसंग्रह नाधू महानोर यांचा आहे. तर महानोर, नामदेव धोंडो महानोर यांना आपण ओळखतो आहोत रानकवी म्हणून. आणि रानातल्या कविता त्यांच्या प्रसिद्ध आहेत. आणि त्यांचं जैत्रे जैत, दोघी, मुक्ता, सर्जा अशा प्रसिद्ध चित्रपटासाठी त्यांनी गीतलेखन सुद्धा केलेले आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. सुमन संध्या हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? माधव जुलियन, शांता शेळके, भाबू बोरकर, मंगेश पाडगावकर. सुमन संध्या हा काव्यसंग्रह जो आहे हा काव्यसंग्रह शांता शेळके यांचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर रूपरेषा हा काव्यसंग्रह पुण्याचा आहे. इंदिरा संत, मंगेश पाडगावकर, माधव जुलियन, कुसुमाग्रज. रूपरेषा हा काव्यसंग्रह जो आहे हा कुसुमाग्रजांचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. त्यानंतर पुष्पांजली हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? माधव जुलियन, शांता शेळके, मंगेश पाडगावकर, नाधो महानव. पुष्पांजली जो काव्यसंग्रह आहे तो माधव जुलियन यांचा आहे. माधव त्र्यंबक पटवर्धन आपण माहिती आहे आपल्याला. माधव जुलियन, डॉक्टर माधव त्र्यंबक पटवर्धन असं त्यांचं पूर्ण नाव आहे. आणि त्यांचे जे साहित्य ते पाहून पुरस्कार त्यांना मिळाले. नाशिक येथे कवी संमेलनाचे ते अध्यक्ष होते. प्रकाशित साहित्य त्यांचे छंदोरचना आहे, कशासाठी पोटासाठी, प्रेमस्वरूप आई, मराठी असे आमुची मायबोली, हे त्यांचे काव्यसंग्रह आहे. ठीक आहे. सोबत समोरचा प्रश्न आहे, गंधपुष्प हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? भाबू बोरकर, शांता शेळके, मंगेश पाडगावकर, इंदिरा संत. तर गंधपुष्प हा काव्यसंग्रह जो आहे हा भाब बोरकर यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर अनुराग हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? तर मंगेश पाडगावकर, माधव जुलियन, शांता शेळके, कुसुमाग्रज. तर आपल्याला आता जसं विचारलं, अनुराग हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? तर इथल्या एका कवींचं लिहून राहील. आणि हा म्हणजे मंगेश पाडगावकरांचा काव्यसंग्रह दिलेल्या खालीलपैकी कोणता आहे, असं पण प्रश्न विचारून जाऊ शकतो. ठीक आहे. तर अनुराग हा माधव जुलियन यांचा आहे. तर असं विचारू शकतो की माधव जुलियन यांचे कविता संग्रह खालीलपैकी कोणते, हा ना. त्यावेळेस अनुराग वगैरे आलं तर आपण टिक करूया. त्यानंतर ओके. तर या काव्यसंग्रहावरील महत्त्वाचे प्रश्न आपण इथे पाहिलेले आहे. आणि तुम्ही सगळे प्रत्येक पार्टचे नोट सुद्धा काढून ठेवा. याच्या आधी झालेली कथासंग्रहाची सिरीजचे नोट सुद्धा तुम्ही काढून ठेवा. हे तुमच्या अभ्यासाला नक्की मदत होईल. आणि साहित्यिकांची जी सिरीज आपण सुरू केली होती ते सुद्धा तुम्ही बघा. त्यामध्ये मी सगळ्या साहित्यिकांचे पूर्ण साहित्य, प्रकाशित साहित्य घेतलेले आहे, पुरस्कार सुद्धा घेतलेले आहे. त्यामुळे तुम्हाला लक्षात राहण्यास खूप मदत होईल आहे. आणि 17 नोव्हेंबरपासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.